मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. आज आपण एका टमाटरच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे शेतकरी टमाटरची लागवड करतात, जे टमाटरची शेती करतात, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या पावसाच्या कंडिशनमध्ये सगळ्यांची प्लॉट या अशा प्रकारे झालेली आहे. आपल्याला जे शेतकऱ्यांची समस्या येऊन राहिली अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे पूर्ण त्या टमाटरची कंडिशन झालेली आहे आणि अशा प्लॉटमध्ये बघा, हे खालून या प्रकारचे एक प्लॉट झालेले आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला प्लॉट या डेव्हलप करायचा असेल पुन्हा एकदा, तर आपण त्यावर काय करायला पाहिजे? तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा हा नवीन शेंडा जो आहे, हा नवीन शेंडा जर फ्रेश असेल, हा चांगला असेल, तर आपण नक्कीच या प्लॉटला आपण डेव्हलप करू शकतो. तर आपल्याला यामध्ये काय करावं लागणार आहे? यामध्ये आपण 3 गोष्टी जर केल्या, तर हा प्लॉट आपण पुन्हा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. यावर जी येणारी नवीन ब्रांचिंग काढू शकतो, नवीन शेंडे काढून नवीन फ्रुटिंग आपण यावर घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? त्यासाठी आपल्याला एक खताचा डोस व 2 ड्रेंचिंग या 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. खतामध्ये जर आपण खताचं नियोजन करतो म्हटलं, तर प्रति एकरमध्ये 1 बॅग DAP त्यासोबत 1 बॅग ग्रिफिन असं एक खताचं नियोजन करायचं आहे व त्यानंतर ड्रेंचिंगमध्ये किंवा ड्रिपद्वारा 2 आपण गोष्टी करायच्या आहे. त्यामध्ये पहिलं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया व WAM-HD व 5G एक पहिली ड्रेंचिंग आपल्याला करायची आहे आणि दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये स्पोरिडेक्स म्हणजे सुडोमोनास फ्लोरोसन्स 5% व त्यासोबत विरिडेक्स ट्रायकोडर्मा विरिडी 5%. या प्रकारे आपल्याला ही दुसरी ड्रेंचिंग करायची आहे. या 2 ड्रेंचिंगमध्ये आणि या खताचा डोस जर आपण कंप्लीट केला, तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये नक्कीच आपल्याला जे खालून नवीन ब्रांचिंग आलेले दिसेल आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे खालून ब्रांचिंग आपल्याला सुरू झालेला दिसेल. बघा, हे असा प्लॉट झाल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन इथे सुरुवात इथे टमाटरची झालेली आहे. हा नवीन शेंडा सुद्धा फ्रेश काढत आहे आणि फ्रेश शेंडा आल्यानंतर आपण याला खूप चांगल्या प्रकारे फ्लावरिंगवर आणून खूप चांगली याची आपण फ्रूट सेटिंग करू शकतो व आपल्या टमाटरचं उत्पादन त्याच प्लॉटमधून पुन्हा घेऊ शकतो. धन्यवाद.